संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे अशोक पाटील. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. दुःख बांधवडी आळ्या संसार सुखाचा विचार नाही कुठे ठावणं. सर्वांना पाठ आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेल कवनाचे श्रवणी कैची सुख अंथुणी इंगळ्याच्या एकनाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. अनेक प्रमाणावर ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. पण त्यात एक क्रमांकाचं दुःख सांगताना पित्या देखता पुत्र मरे पुत्रा देखून पिता झुरे. ज्याचा तरणा बांड पोऱ्या म्हातारपणात मरण पावला तिथून तो बाप जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. पित्या देखता पुत्र मरे पुत्रा देखून पिता झुरे. एक आणि दुसरं एक नंबरचं दुःख आहे आईचं जाणं. हे लक्षात ठेवा. कारण कौन सी है वो चीज जो यह नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. कोणी किती मोठा होऊ द्या तरी आईपेक्षा मोठा नाही. देव सुद्धा आईपेक्षा मोठा नाही. लक्षात ठेवा. संन्यास धर्मामध्ये मुलगा जर संन्यासी झाला भरत महाराज 22 वर्षाचा दीक्षा ग्रहण कार्यक्रम संपला. भगवा वेश माळा रुद्राक्षाच्या भस्म हातात कमंडलू वाघाचं कातडं बगलेत पायात खडाऊ झाला विधी. 22चाच मुलगा आहे. वय वर्ष 22 संन्यासी झाला. पण त्याचा 60 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. एवढं श्रेष्ठ पात्र संन्यासाचं आहे. पण त्या संन्याशाला शास्त्राचा आदेश आहे त्यानं आईच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ पात्र आईच आहे. संन्यासी जर दर्शनाला देवाच्या गेला पंढरपूरला जाऊ द्या तरी डोकं टेकवत नाही. त्यांच्या खांद्यावर जो दंड आहे ना दादा तो विठ्ठलाच्या चरणाला लावतो. एवढा अधिकार संन्याशाचा आहे. जे देवापुढे डोकं टेकवत नाही त्याला मायच्या पायावर डोकं टेकवण्याचा अधिकार शास्त्राने सांगितलेला आहे. एखाद्या वेळेला बापाचा त्याग संन्यास म्हणजे त्यागच आहे. संन्यास तो त्याग संकल्पाचा. हो बापाचा त्याग संन्याशाने केला तरी चालेल. पण पुत्र झाले या संन्यासी अवश्य ते जावे पितयासी. पण भिक्षा मागून पोसावे मातेसी. संन्यासी ऐसी विधी आहे. संन्याशाला सगळ्या गोष्टीचा त्याग सांगितला पण त्या संन्याशानं भीक मागून का होईना माय मरेपर्यंत सांभाळायची आहे. विठ्ठल एवढं श्रेष्ठ पात्र जगात मातेच आहे. जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे बरे का अशोकराव. पण तोही आईसाठी रडतो हे लक्षात ठेवा. मी आज आता आईचाच कार्यक्रम आहे. गोकुळातलं चित्र आता भागवत ऐकलं तुम्ही डोळ्यापुढे आणा. 12 वर्षाचे पोरं आहे बळीराम दादा आणि श्रीकृष्ण अक्रूराच्या रथात बसले. बस एवढं लक्षात. रथ सज्ज झाला. दोन्ही बंधू रथामध्ये विराजमान झाले. रडारड सुरू झाली. श्रीकृष्ण चंद्र तुम्ही लक्षात घ्या. रडारड म्हणजे अरे 7 दिवस सप्ताह झाला बळीराम दादा आणि काल्याचं कीर्तन झालं म्हणजे बुवा लोकांना वाटे लावताना संयोजक रडतात. महाराज करमायचं नाही आता. पंढरपूर वाटत होतं आमचं गाव. पहाटेचा काकडा नंतर पारायण दुपारचं गाथा भजन प्रवचन महिला मंडळाचं भजन रात्रीचं कीर्तन पुन्हा जागर पंढरपूर वाटत. आता उद्यापासून नाही करमायचं महाराज. पुढच्या वर्षी या जरूर येऊ. हे पहा आम्ही प्रापंचिक लोक आहे. काही तुमची सेवा करण्यात कसूर झाला असेल काही चुकलं असेल तर गावकऱ्याला क्षमा करा महाराज.
जाणारे गुणवान महाराज म्हणतात, अरे तुम्ही लेकराकडे लक्ष दिलं नाही तेवढं आमच्याकडे दिलं बाबा. काही सेवेत कसूर नाही. कदाचित आमच्याकडून काही चुकलं असेल 8 दिवसात आम्ही लेकरा अपराध पोटात घाला. वाटेला अवताडा. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. महाराज पुढच्या वर्षी या, जरूर येऊ. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं. मी का वेळ घेतली आपली. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल जर जाताना गाव रडतं, तर पुन्हा गोकुळात कधी न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए है, मथुरा से गोकुल को आना नहीं है. पुन्हा गोकुळात न येण्याच्या उद्देशानं आकांत गोकुळी. नंद पाटील आले, हात जोडले, मुलाला बापाने, आणि मुखातले शब्द निघाले, कन्हैया, हाँ पिताजी, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. तू दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था. अज्ञान की भांति पिता के नाते कभी ताड़न किया होगा लाला. तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. मग माय आली, तोंडावरून हात फिरवला. मायचं सांगतो, डोळ्याला धारा लागल्या. कृष्णा, 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला ना तू, त्या दिवशी दिवसभर मी तुला उखड्याला बांधला होता. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि कृष्णा, तिकडे गेल्यावर किती मोठा झाला तर या गरीबी आईला विसरू नको. आणि तशी जर आठवण झाली नाही तर दही भात खाताना या गरीब आईची आठवण येऊ देत जा. कृष्णजीच्या डोळ्याला धारा लागल्याने सांगितलं, आई, मनातलं बोलू, आता तुझा कृष्ण जन्मभर कधी दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा करून निघाले देव. मी आईसाठी सांगतो. द्वारकेचे राजे झाले बरे का शिवाजीराव. अजून 5 मिनिट थांबा तुम्ही, मग परवानगी देतो. एवढं सांगू द्या मला. द्वारकेचे राजे झाले. तिथल्या देवकी आईला सांगितलं, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. माँ खूप वर्ष नियम माय देवकीनं पाळला. पण एक दिवस माय आहे बरं का भरत, दहीनं भात ताटात वाढला. देव जेवायला बसले. अशोकराव, पहिलं लक्ष दही भाताकडे गेलं. दिलं ताट सारून द्वारकेच्या राजानं, आणि भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन रडणं सुरू झालं. आता विचाराव कसं म्हणून उद्धव आले. क्या माँ? अरे कृष्ण ने भोजन नहीं किया, थाली पर वो दीवार के पास जाके रो रहा है, अभी पूछता हूँ माँ. उद्धव जी आले. कृष्ण जी, माँ देवकी ने कहा है कि भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा. क्या हुआ? और कितनी बार माँ देवकी को कहा था, माँ थाली परसोगी तो थाली में कभी गोरस नहीं रखना. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया. क्या हुआ? आपको नहीं पता उद्धव, जब थाली में गोरस देखता हो तो मेरी बचपन की माँ जशोदा याद आती है. हे लक्षात ठेवा दादा. आपल्या आईचे हातचे पदार्थ, पिठलं भाकरी असू द्या, पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. आई मरण पावल्यावर ते पदार्थ का पुणे ती चव नाही. याचं कारण काय? याचं कारण आईनं स्वयंपाक केला नसतो लेकरासाठी, त्याच्यात आपलं प्रेम ओतलेलं असते. एखाद्या वेळेला काय होतं शिवाजीराव, चांगले पदार्थ झाले तर भाऊ भाऊ तुटून पडतात, काही ठेवत नाही, भांडे रिकामे. तरी माय स्वयंपाक घरात तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठ्या भावाला संशय येतोच, काही ठेवलं नाही आईसाठी आपण, म्हणून मोठा भाऊ आत येतो. आई काय बेटा, भांडे रिकामे केले, आम्ही काही ठेवलं नाही, तू उपवासी आहे? नाही माझ्या राजा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही? तेव्हाच माझं पोट भरलं बाळा. ह्याला माय म्हणतात, हे लक्षात ठेव. हे पुन्हा नाही. आणि म्हणून दहीभात खाताना आठवण देवाला विचारलं, उद्धवा मला माँ यशोदेची आठवण काय येते? क्योंकि मेरी माँ जसोदा भी याद करती होती ना गोकुल में. म्हणून 3.5 वळीचं पत्र. आता एवढं पत्र सांगतो शिवाजीराव, एवढं सांगतोच पत्र. ते कोण्या बुवानी सांगितलंच, मी सांगतो. ते ब्रजभाषेत लिहिलेलं आहे.
आवही गे दिनी सुनहु कान मोरी जसुमती मैया. हे झाला मायना. पूर्वी मायना होता पत्रात आणि मग बारीक अर्धी वय राहायची. पत्र लिहिण्याचे कारण की पहिलं राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना सप्रेम जय हरी हे मायना. तसं सुनवू कान मोरी जसुमती मैया हा झाला मायना. मग पत्र लिहिण्याचे कारण की तिथून जे सुरू होते त्याला मजकूर म्हणतात. आता नीट आहे का. सुनवू कान मोरी जसुमती मैया आवही गे दिनी 4-5 मह हमहल दरदऊ भैया. प्रात उठे कबहून करेहू कलह कबहून पय पियो मैया. जबते माता तुमते बिछडे कोण कहू कन्हैया. हे पत्र लिहिलं उद्धवाजवळ दिलं. वेळ कमी असल्यामुळे शिवाजीराव पत्र लगेच गोकुळात आलं. त्याला मी तरी काय करू. आई तुझी फार आठवण येते. कोण भगवान श्रीकृष्ण. हे पहा दूर से देखे तो लगता है समुंदर. नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है. नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए बहुत रोता है. अजूनही रडतो देव. त्याच्यामध्ये तुझी फार आठवण येते आई. असं वाटतं की एकदा गोकुळात येऊन आईच्या गळ्याला बिलगावं. तू म्हणाली होती पत्रातला बोलले. दुसरी लाईन सुरू झाली. प्रात उठे कबहू न करेहू कलह. तू म्हणाली होती ना आई भाऊ भाऊ जन्मभर भांडू नका. मीन बैराम दादा आजपर्यंत भांडलो नाही. पत्रात उल्लेख केला. प्रात उठे कबहू न करेहू कलह. मला वाटतं इथे बैराम श्रीकृष्णच आहे. राजेंद्र भाऊ कल्याणराव आहे ना. आईची काय अपेक्षा असते शिवाजीराव. आईची अपेक्षा नाही तुम्ही सेवा करावी. आईची एकच अपेक्षा आहे माझ्या लेकरांनी जन्मभर एकमेकावर प्रेम करावं. एका वाक्यात सांगतो शिवाजीराव तुमचे मायबाप तुम्हाला जास्त दिवस जगावे असं वाटत असेल सेवा करू नका. फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा की मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. भावा भावाची रोडची भांडणं पाहिली की मायबाप 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. हा मुद्दाम उल्लेख पत्रात केला भगवान कृष्णनी. कधी राजा द्वारकेचं झाल्यावर. प्रात उठे कबहू न करेहू कलह. दादा मी भांडलो नाही आई. आणि तू म्हणाली होती दही भात खाताना आठवण येऊ देत जा. तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दही भात खाल्ला नाही. कबहू न पय पिओ मैया. असं वाटतं आई की आता गोकुळात येऊन आईच्या गळ्याला बिलगावं. तुला असंही वाटेल आता काय कमी आहे याला. द्वारकेचा राजा आहे. काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ह्या ललकाऱ्या माझ्या काने येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारले. हे रात्रंदिवस ऐकतो आई. पण उणीव त्या गोष्टीचे आहे गोकुळ सोडल्यापासून मला जवळ घेऊन माझ्या पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही. जबते माता तुमते बिछडे कोण कहू कन्हैया. मी का आपली वेळ घेतली. अरे भगवान असला तरी थोर प्रेमाचा दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ
कल्याणराव, राजेंद्र भाऊ, खूप मोठे व्हा तुम्ही. तालुक्यातून तुमच्या पाठीहून शाबासकीची ती थाप पडू द्या, पण माता सागरबाईच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात. गेले वर्षी ही घटना घडली. भरत, आमचे राजेंद्र भाऊ माझ्या कीर्तनाला होते बालम टाकळीला. मी आल्याबरोबर त्यांचा उल्लेख केला. आमचे बंधू वाघमारे महाराज, आनंद वाटला. तुम्ही होते. आणि घरी आले आणि मला रडू रडू फोन केला, आई गेली महाराज, आजारी नव्हती, काही नव्हती. आता त्याच्या पुढे कोणाचा इलाज आहे? बैराम दादा, गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्य स्मरण. विठ्ठल असे लेकर जन्माला आली. प्रकाशराव, कल्याणराव, राजेंद्र भाऊ, सुवर्णाताई. याचं कारण आई. सुशीलो मातृपुण्येन, हे शास्त्र आहे. पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. बरं, भाग्यवान होतो स्वतःच्या पुण्यानं, उदार होतो वंशाच्या पुण्यानं, विद्वान होतो बापाच्या पुण्यानं, सिलवान होतो तो आईच्या पुण्यानं. याच्या उलट धिक्कारही केलेला आहे. तुमच्या आवडीचा शब्द आहे धिक, असं. हा ठीक आहे. धिक हा धन्यच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक. इथलं वाजणं वेगळे आणि तमाशातलं वेगळे. अशोकराव, तिथला बोल नरककुंड डूब जाव आहे. बैराम दादा, रातभर ढोलकी वाजते, नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ, डूब जाओ, नरककुंड डूब जाओ, नरककुंड डूब जाओ. तरी कोणी उठत नाही. कारण तमाशा त्या लोकांना वाटते बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तिकिटा काढून बसलो. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी तुंतुन वाजतं. कोण 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 कोण, हे बरोबर त्याचा प्रश्न आहे. ढोलकीला नरककुंड डूब जाओ, पण कोण कोण कोण, मंजिरा येतो सबजन, म्हणजे तिकीट काढलेले बिगर तिकीट सबजन डूब जाओ. तिथे इथे दिखता नाही. याच्यावर चाललं का, येशामन प्रीती. हा श्लोक घरी गेल्यावर वाचा मृदंगाचार्य. ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याला पखवात सांगतो, दिक्तान 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 दिगितान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. घरी गेल्यावर वाचा, जमलं. दिक्तान 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 दिगितान म्हणजे धिक्कार आहे, धिक्कार आहे, धिक्कार आहे, धिक्कार आहे. कोणाचा? त्याचा ज्याचं प्रेम देवावर नाही. विठ्ठल धन्यच्या विरुद्ध आहे धिक. म्हणून आईला धन्यताही आहे, तसं आईचा धिक्कारही आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, अरे मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा कुऱ्हाडीचा दांडा
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. मुलगा झाला नाही मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा. ठीक आहे. मग त्या मुलाचं काय होतं? त्या मुलाचं काय होतं हे नंतर बघू. पण अशा मुलाला जन्म देणाऱ्या आईचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. तुका म्हणे नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. नरका भक्ताची माय, नरका भक्ताची तुका म्हणे जाय. वाघमारे बाबांनी संप्रदायावर केलेलं प्रेम आहे बरे का अशोकराव. मला वाटते आज जर सप्ताह सुरू केला तर 2 महिने कीर्तनकार संपणार नाही एवढे हजर आहे ना. याचं कारण त्यांनी सगळ्या महाराज मंडळीला दिलेलं प्रेम हे त्याचं उत्तर आहे. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. इथे अभक्ताच्या मायेचा धिक्कार केला. दिक शब्दाच्या विरुद्ध धन्य शब्द आहे. मग अभक्ताच्या आईचा धिक्कार आहे. भक्ताच्या मायेला धन्यता आहे. धन्यताची धन्यताची माय, प्रसवले धन्यताची माय, प्रसवले धन्यताची माय. नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण ध्याय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण धन्यताची माया प्रसवली, धन्यताची माया प्रसवली, प्रसवली. नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय. इथे भक्ताच्या आईला धन्यता आहे बैराम दादा. धन्यताची माय प्रसवली, नारायण गाय, नारायण ध्याय. याला कारणीभूत त्याची माय. नहीं तो प्रश्न है गणे, बीज बोए बबुल का आम कहां से खाए, है ना. जर झाड बाभळीचं लावलं ब्राह्मण काका तर त्याला कैरी लागते का? तुळशीरामजी करून पाना प्रयोग. एकानं लावलं येड्या बाभळीचं झाड लावलं, येड्या बाभळीचं, आणि पाणी 3 वेळा दिवसात. तुळशीला पाणी घालत नव्हतं ते 3 वेळा पाणी 18 फूट वाढलं आणि एकाच वर्षात येड्या बाभळीचं झाड. लोक विचारतात का रे 3 वेळा पाणी घालतो येड्या बाभळीला? येड्या
म्हणला मला आंबाच लावायचा होता, पण त्या दिवशी रोप उपलब्ध झालं नाही. जिद्द आली, ठरवलं जगात घडलं नाही ते करून दाखवायचं, म्हणून लावलं. म्हणला येड्या बाबळीचं झाड. पण मला खात्री आहे व्यवस्थित पाणी घातलं, निगा राखली तर माझ्या पुरत्या का होईना 2 कैऱ्या याला लागेल. कशाला? येड्या बाबळीला. येड्या पाणी घालून मेला तरी नाही कैरी लागायची. मग याचा काहीच फायदा नाही का? फायदा आहे ना, शेवटच्या दिवशी तेवढ्या सरपणात तुझं भागल. पण कैरी, अरे जर झाड बाभळीचं लावलं तर त्याला कैरी लागत नाही, हा सिद्धांत आहे. मग पुराणामध्ये हिरण्यकश्यपू येड्या बाभळीचं झाड आहे ना. मग त्या येड्या बाभळीच्या झाडाला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला? हाही प्रश्नच आहे ना. शुद्ध बीजापोटी, नीट ऐक रे, शुद्ध बीजापोटी ते 10 वर्षात तेव्हापासून फिरव त्याला गाडीत. यांना माहित नसेल भरत्या चड्डीवर होतं ते. विठ्ठल का तिकिटाला पैसे नाही, डोक्यावर बोचकं घेऊन गेलता तू 10 किलोमीटर. आता गाडीतून टाटा करते मला. शुद्ध जाऊ दे हा ना. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, वगैरे वगैरे. असं जर आहे तर हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा? बरं दादा पाटील, त्याला पहिले 3 लेकरं होते, हा चौथा आहे. लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि प्रल्हाद, हे चतुर्थ चिरंजीव. पहिले जे 3 आहे ते प्रसिद्ध झाले नाही, कारण ते बापासारखे निघले. हे विरोधात गेलं, प्रसिद्ध कोण होतंय? तुम्हाला प्रसिद्ध व्यक्ती इतकं प्रसिद्ध व्हायचं असेल तर काहीच करू नका, फक्त विरोध करा. विरोधक म्हणून का होईना. म्हणून मुलगा विरोधक निघाला, धाकटा. कारण नाव घेऊन देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाचा कायदा काय? राज्यात नाव घ्यायचं नाही. पण विरोधात कोण गेला? धाकटा चिरंजीव. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडविणार हरी. प्रल्हाद उच्चारी दया सोडविणार हरी. प्रल्हाद उच्चारी दया सोडविणार हरी. दया सोडविणार हरी. उचलून घेतला गळावरी भक्ती सुखानी मला, भक्ती सुखानी मला. नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता. उचलून घेतला गळावरी भक्ती सुखानी मला, भक्ती सुखानी मला. नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता, नाम बरवया बरवंता. मला सवय नव्हती, पण इंदोरीकर महाराज म्हणले ए असं म्हणत जा म्हणे. विठ्ठल नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की नाम प्रल्हाद. नाहीतर त्याला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला होता. वारकरी शिक्षण संस्था नाही. बोर्ड नीट वाचा. असुरी राजनीती शिक्षण संस्था. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, त्यांची संस्था. आणि त्यांनी आपलेच 2 पोरं शिक्षक म्हणून लावले. ही पूर्वीपासूनची परंपरा.
संस्था त्यांची, सुशिक्षित बेकार मुलं त्यांची, एक षंड एक अमर्क. आपण षंडामर्क म्हणतो ना, ते दोन आहे विग्रह करायचा, षंड आणि अमर्क हे शिक्षक. आणि त्या संस्थेत घातला प्रल्हाद नाही शिकला. भरत महाराज दुपारच्या सुटीत वर्ग बिघडवला. दुपारच्या सुटीत विद्यार्थी बसले, झाडाखाली प्रल्हाद बसून म्हणायचा, अरे हे काय शिकता रे, तुझ्या बापाचाच कायदा आहे, काय शिकता, त्याचा कायदा असू द्या, हे शिकू नका. मग त्याच्या भाषेत सांगतो, तुम्हाला कळणार नाही पण गोड वाटते. प्रल्हादाचा उपदेश आहे, तोही नाम कारण सब एकाद तारण धर उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दे याद उद माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना बेटा दिन का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा मुरादन कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाका मारा न टारा टरेगा जब दात न थे तब दूध देयो जब दात आए तो को अन्न देते हैं. हे कळलं का नाही? वो म्हणत जाणार. दुपारच्या सुट्टीत प्रल्हाद म्हणायचा, अरे ज्यानं चोच दिली त्यानं चारा दिला राजा, अरे त्याचं भजन करा. वर्ग बिघडवला. गुरुजी घाबरले, बापाला सांगितलं, सगळी भागवत कथा तुम्हाला माहिती आहे, वाढवत नाही. अरे मग असा, याचं कारण त्याची माय आहे. नामधारक प्रल्हाद का जन्माला आला? कयादू, तिच्या पोटात प्रल्हाद आहे. तिला इंद्र चोरून नेतोय नारदाच्या आश्रमापुढून. नारदाचं लक्ष गेलं, सोड तिथेच, महान पतिव्रता आहे ती. घाबरला, इंद्र सोडून दिलं, निघून गेला. आता ती गरोदर अवस्थेत नारदाच्या आश्रमात राहू लागली. कयादू, उदरात प्रल्हाद आहे. आता नारदाच्या आश्रमात काय झिंगझिंग झिंगाट चालू होतं का? खरं सांगा. श्रीमन नारायण 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 रात्रंदिवस नारदाचं नामस्मरण. बैराम दादा, त्याचा परिणाम असा झाला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंब सत्वर उच्चार प्रल्हादी बिंब सत्वर उच्चार प्रल्हादी बिंब मुद्देमाला देना कृष्णदाता मुद्देमाला देना कृष्णदाता हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन हरिमुखे मन सारखा बसा, मोठी मोठी मंडळी नमस्कार. प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला अशोकराव, याला कारण त्याची माय आहे. म्हणून धन्यता नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. महाराज, नामधारक पुत्र जन्माला आला, त्याच्या आईला धन्यता देतात. त्या नामधारकाबद्दल काय वाटतं? अरे तोही धन्यच. धन्य महाराज जन्मले संसार धन्य महाराज जन्मले संसार धन्य महाराज जन्मले संसार धन्य महाराज जन्मले संसार
ठिकाणी धन्य शब्द आला बैराम दादा. एक राजेंद्र भाऊलाही धन्य म्हटलं आणि सागराबाईलाही धन्य म्हटलं. ही मजा पहा शब्दाची. नारायण गाय नारायण द्याय, बोट दाखवला आईकडे, धन्य त्याची माय प्रसवली. पण नामधारकाचा अरे तोही धन्य, धन्य महाराज जन्मले संसारींचे ध्याती अंतरी नारायण. पण इथपर्यंत आलो आपण. पण मला वेळेची सवय आहे. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे, तडजोड नाही. तुम्ही किती वाजता या, आम्ही किती वाजता उठलो असेल तरी अर्धा तास तुमच्या गावात हजर आहे. आता तुम्ही उपीट वगैरे खाऊन आल्यामुळे उशीर झाला, होतोय काय. ते पहा प्रेमाचं बोलणं आहे. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा व्याप ठरलेला आहे. आला हे महत्वाचं आहे. मी बरोबर 1 वाजता तुम्हाला मोकळे करतो दादा. तुम्ही घरून जर सांगून आला असेल ना 1:30 वाजता ताट वाढून ठेव तरी मूड जाऊ देणार नाही तुमचा. बरोबर सोडतो. आता फक्त एकदा सर्वांनी हात वर करा. वा वा, एवढं घे रे भाऊ. पेपरला येऊ दे उद्या पहिल्या पानावर. कल्याणराव, राजेंद्र भाऊ आणि सुवर्णाताई यांच्या मातोश्रीच्या सागराबाईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गोंदी गावामध्ये भजन करणारा जनसागर, एवढी लाईन वर द्या. एवढे हात खाली दाखवा. नाही तर समाज आमचाच असतो, दुसराच उभा करतो, आमचीच माणसं दाखवतात. माझा पत्ताच नाही. 2-3 ठिकाणी असं झालं. म्हटलं हे तर चंदनवाले आमच्या पुढे बसले होते आणि ह्या साहेबाच्या पुढे कसे दाखवले, तर त्याला माणसं नाही. म्हणून असं करू नका. आमचं आम्हाला एकदा विठोबार एक हात वर करून टाळी. हा माझ्याकडे पहा. एक हे शूटिंग कर रे भाऊ. एक शाबास. टाळ वाजू नका. हा जरा ताकद लावा. टाटा बिरलाल नाही हे. नामदेव टाळी वाजवा. तिथं नाही जरा लाड. धन्य महाराज
धन्य त्याची माया धन्य त्याची माया धन्य त्याची माया ओ धन्य त्याची माया धन्य त्याची माया ओ प्रसवली धन्य धन्य त्याची माया माया राम ओ प्रसवली 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 राम धन्य त्याची माय धन्य त्याची धन्य धन्य त्याची माया ओ माया ओ धन्य त्याची माया अरे माया धन्य त्याची माया ओ प्रसवली राम धन्य त्याची माया सन्माननीय मनोज दादा जरांगे या ठिकाणी उपस्थित झाले. आमची सगळ्या वारकरी मंडळीची गोंदेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना आहे, दादाची तब्येत चांगली ठेवा. शरीर माध्यम खालू धर्म साधनम.
त्यांना त्रास होतो, आम्हाला नेहमी माहिती मिळत असते. दवाखान्यात गेले ते काय माहितीगार गिरी बाबा, आपलं वेल्डिंग चालतंय आपलं. पण आता बरं वाटलं मला, तब्येत बरी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंदही आहे. याचं कारण सर्वांचं त्यांच्यावर प्रेम आहे. प्रेम दिसत नसते, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हे दाखवण्याची गोष्ट नाही बैराम दादा. आणि प्रेम जेव्हा 12 गाव अग्नी गिळला, 2 मिनिट घेतो. भगवान कृष्णाने जरांगे पाटील, बाकीचे सोबती सगळे भोळे बाबडेच होते ना. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल नवल करू लागले. कृष्णा आकर आकर आकर. तोंड उघडलं, कुठे चटका बसला नाही. अरे विडी पोळली तर माणसं उड्या मारतात रे कृष्ण्या, आणि तू 12 गाव अग्नी गेला तरी चटका बसला नाही. त्याच्यात पेंद्या जरा गरम डोक्याचा होता. म्हणलं त्याचं काय नवल आहे रे का? पेंद्या म्हणे, तुम्ही सारे कार्य करिता नवल, आपुली सिदुरी खातो त्याचे आले बळ. म्हणून सर्वांची प्रेम रूपी सिदुरी दादाच्या माग आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल. पहिला कार्यक्रम आम्ही अंतरवाले केला, बरोबर आहे का नाही? आता बरोबर 20 मिनिट राहिले माझे. 21 सुद्धा घेणार नाही. इथे दोघाला धन्यता दिली. धन्य त्याची माय प्रसवली, आणि जो नामधारक आहे धन्य महाराज जन्मले संसारी. जगातली संपत्ती आणि विपत्ती काय? विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. ही भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे, आणि देवाचं स्मरण ही संपत्ती आहे. नाहीतर लौकिक दृष्ट्या बैराम दादा सगळ्यांना पाठ आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, दुःखे दारिद्र्य पिढीला सुदामा. बरं, जरांगे पाटील ते जाणार नव्हतं, पण ते काय झालं, घरी आलं आणि बायकोला बढाई मारून. सुशीला, सुदामजीची बायको सुशीला, कधी कधी असं होतंय ना, ते जास्त खुशीत येऊन येड्या बाबळीचं सरपण पेटत नाही. बायको धुरानं घर भरलेलं असते, हे खुशीत येऊन सांग, तुला काय कळलं का, माझा मित्र मुख्यमंत्री झाला. बायको म्हणते काय करू झाला, तर बाजीत टाकला रॉकेल लाईन बसला बाता मारत. तिथलं सांगतो. तर सुदामजी सहज बोलले, सुशीला क्या अभी अभी जो द्वारिका का राजा बना हुआ श्री कृष्ण चंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है. क्या बाल सखा नहीं, लंगोटिया यार है. एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते तब की बात है. एक दिन अगर आश्रम में नहीं दिखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. प्रारब्ध का खेल है देवी, वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूँ. बायको सहज बोलली, दादा तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. हे बायकोचे शब्द आहे. जर तुमचा मित्र राजा द्वारकेचा म्हणता आणि इथं लेकर उपवाशी आहे, जाणावं मदत मागायला. सहज बोलली. सुदामजी म्हणाले, आता ते कळणार नाही तुम्हाला, पण गोड वाटेल. शिक्षे कहोसी गरे जग कोती ताको कहा देती है शिक्षा, जेतप के पर लोक सुधारत संपत्ति किती न को नहीं इच्छा. मेरे ही हरि के पद पंकज 12,000 देखी परीक्षा, और न को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. मी ब्राह्मण आहे, भीक मागून जगेल, पण प्रतिकूल परिस्थिती मित्राच्या दारात जाणार नाही. नका जाऊ, पण तुमची भेटायची इच्छा नाही का होत. दादा मग सुदामजी रडले. आता रडू आवडलं नाही सुदामजीला. कौन अभागा है दुनिया में जिसका मित्र द्वारिका का राजा है और मिलने की इच्छा नहीं, लेकिन करे क्या, शास्त्र का विधान है 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए. मित्र के घर, गुरु के घर और भगवान के द्वार. अरे मेरे घर एक मुट्ठी चावल नहीं तो क्या मुंह दिखाऊं लाला को. चिंता मत करो. तिनं 4 घरचे दादा तांदूळ आणले.
4 घरचे का आणले? तिला माहिती होतं आपला बुवा मेला तरी प्रपंचातलं गारानं मांडणार नाही. मग काम कसं होईल? जेव्हा गाठोडी सोडल देव आणि ते तांदूळ पाहिल, कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल, तो कृष्ण जी को लगेगा कि मेरे सुदाम के घर एक मुट्ठी चावल नहीं, 4 घर के मंग के लाए भैया. जमला होता नाही काय जमला होता. टाका तशीच बसा. काही तर बसता आहे का? बस बस. विठ्ठल विठ्ठल निघाले निघाले. 15 मिनिट आहे. सुदामजी निघाले. एवढी वेळ नाही. तू वाजवण्यातून कळलं मला हे म्हणा म्हणून. तंडुल की पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए. असं चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. 12:45 पोहोचले दादा द्वारकेला. पोहोचले पण द्वारपालाने अडवलं. का जा रे? मित्र को मिलना है. आता मित्र को मिलना म्हटल्यावर द्वारपाल चकित झाले. पैरो मैंने जुतार मित्र. द्वारपाल कहते कौन मित्र? और तुम्हारे महाराज है ना रे द्वारिकाधीश कृष्णचंद्र भगवान. हाँ मेरा सखा है. क्या बकवास करते हो? सखा नहीं लंगोटिया यार है. कितने सालों से द्वारपाल की सेवा करे? द्वारपाल बहुत साल हुए. तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने? मतलब अरे मेरा कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रे, उसका भाव देखता है. जा कृष्ण को कहो तेरा सुदाम आया है. बरं का दादा? द्वारपाल आत आला आणि माहिती दिली. बरं ही माहिती लक्ष देऊ ना, एक जमलं तर. शीश पगान झगा तन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा धोती फटी सी लटी दुपटी अरूपाय उपाहन की नहीं सामा. द्वार खड़ो दिज दुर्बल देखे रहे चासे सुबह सुधा अभिरामा. पूछत दीन दयाल को धामा, बताव तो अपना नाम सुदामा. एवढं सांगितलं. सुदाम शब्द ऐकल्या बरोबर उठे श्याम दौडे नंगे ही पैरो बिना चपलाचे धावले. आणि जेव्हा सुदामजीच्या गळ्याला बिलगुन रडले. सीना में सीना मिला करके रोया पुकारा कि रुक्मीन गरीब आ गया. आता पुढचा आहे का तुळशीरामजी? सोन्याच्या पाटावर बसवलं सुदामजीला. सोन्याचं पात्र, त्याच्यात पाय फोडा आलेले होते, रक्ताळलेले पाय, बिना चपलाचा सुदामा. पाणी वतायला जगाची माय आणि धुवायला जगाचा बाप. कधी कधी पाय उचलून घ्यायचा ना सुदामजी. ये क्या करते हो लाला? दुनिया की माँ, तू दुनिया का बाप, ये मैं भिखारी इस लायक नहीं. अरे तू किस लायक है? बरे का जरांगे दादा, तू किस लायक है केवल तेरा कृष्ण जानता है. विप्र प्रसादात धरणी धरोहम, विप्र प्रसादात कमलावरोहम. आणि मग विचारलं, कैसे हो सुदामा? मी एवढ्यासाठी आपली वेळ घेतली. दादा तुमचं महत्व तुम्हाला नाही माहिती. गाईच्या दुधाची किंमत गाईला काय माहित? त्यासाठी वासरू व्हावं लागतं. जाची त्याची शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. कैसे हो सुदामा? अरे गुडघ्याच्या वर धोतरा आहे, फुटका लोटा गळ्यात दोरीनं, मुडकी काठी हातात, अंगात सदरा नाही, मळकटलं पागोटत डोक्याला, लंगोटीवर आहे, हाडाचा सापळा. तरी जगाचा बाप द्वारकेच्या महालात विचारतो, कैसे हो? मानो या मत मानो श्री कृष्ण, लेकिन इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा
धनवान दूसरा कोई नहीं। आता धनवान, अरे धनवान की परिभाषा भूल गए क्या गोपाल? सांदीपानी गुरु बताते थे पढ़ाते समय बच्चे लोग, संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं। भगवान को भूल जाना ये विपत्ति है, और भगवान की याद रखना ये संपत्ति है। जब से तू विद्या पढ़ के गया ना गोपाल, उस दिन से आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक दिन भी नहीं गया रे गोपाल। तो मेरे जैसा धनवान कौन हो सकता है? म्हणून विस्मरणम विष्णू, भगवंताचा विसर ही विपत्ती आहे, आणि त्याचं स्मरण ही संपत्ती आहे। म्हणून जे ध्याती अंतरी नारायण, महाराज जन्मले संसार, महाराज जन्मले संसार, महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायणा। नारायण गाय नारायण ध्याय, आणि धन्य त्याची माय प्रसवली। हे पहा, तीन सजावत देश को, सती संत शूर। तीन लजावत देश को, कपटी कायर क्रूर। हे विरोधात एकमेकाचे शब्द सांगतो। तिघ देशाचं नाव घालवतात, कपटी कायर आणि क्रूर। तिघ देशाचं नाव वाढवतात, सती संत आणि शूर। म्हणून जननी जणे तो भक्त जणे। अरे का दादा, तुमच्या आईला दंडेत आहे, जननी जणे या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली, क्या खोते हो नूर। 22 वर्षाचा मिलिटरीतला जवान अशोकराव 2 महिन्याच्या सुट्या गावला आला। वारकरी मायबाप, त्याची 18 वर्षाची बहीण। मायबाप म्हणले, बाबा लग्न उरकून घे, आपल्या नात्या गोत्यातली माळकरी घराण्यातली मुलगी आहे, झालं उरकलं लग्न। कीर्तनात वेळ कमी असल्यामुळे लग्न लगेच उरकतं। दुसऱ्या दिवशी सत्यनारायण, नवरा बायको पूजेला बसले, ब्राह्मण मंडळी पूजा सांगतात, ते उपरनन साडीच्या पदराची गाठ तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुमचं पाहू पाहू सांगतो आम्ही। हे भरत, पूजा चालू असताना पोस्टमॅन आला बरं का दादा। बाहेर त्याचे आई वडील, त्याच्यात वडील बाहेर बसले होते, वारकरी वडील, तुळशीची माळ, गोपी चंदन। पत्र दिलं पोस्टमॅनने, ते बंद पाकिट होतं। तुमच्या मुलाचं पत्र आहे। गेला पोस्टमॅन निघून। आता बापानं दम काढावा का नाही तुळशीरामजी? ते पत्र चालू पूजेत मुलाजवळ दिलं। बाप साधा भोळा, मुलानंही दम काढवलं, फाडलं। चालू पूजा, वाचला आतला कागद, 2च वळी वाचल्या। वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत निघून येणे। मिलिटरीच्या जवानाचं रक्त तापलं, डोळ्यात रक्त उतरलं, ताडकर उठलं, फेकलं उपरनं बायकोच्या अंगावर। हे सत्यनारायण सांगतो, बायको तर भांबावून गेली, काल आलेली। हे घरात गेलं दादा, मोठी ते लोखंडी पेटी भरली, ड्रेस चढवला मिलिटरीचा, नवरदेवाचा उतरून ठेवला, पेटी बाहेर आणली। बापाला कळेना, मायला कळेना, बहिणीला कळेना, भावाला कळेना। ते एकुलता एक आपलं आईला कळेना। शेवटी माय बापाच्या जेव्हा पाया पडला दादा, मायबाप म्हणाले, बाळा सत्यनारायण अर्धा राहिला रे, वैरी सीमेवर आला। आई जगदंबेच्या कृपेनं जगलो वाचलो, तर राहिलेला सत्यनारायण पुन्हा करू, मला आशीर्वाद द्या। निघाला रेल्वेनी, 3 दिवस प्रवास झाला। 4थ्या दिवशी प्रत्यक्ष सीमेवर, युद्धाच्या बॉर्डरवर, आणि ते 25-25 लोकांची तुकडी असते, त्याचा मेजर आधी रक्त तापवायचं भाषण करतो। ए रक्त तापवायचं, बेडर करतोय आधी त्या तुकडीला। मेजर, देखो जिनके लिए जो गोली बनी है फैक्ट्री में, चाहे छुप के बैठो या सामने आओ, लगने वाली है, डरो मत। हे रक्त तापवायचं सांगतो तिथलं। जाऊ दे, आता वाढवत नाही। आणि झाली लढाईला सुरुवात।
झालं, याला गोळी लागली, खाली कोसळलं, त्या तांबड्या मातीत गडबडाला होता. त्याचा मित्र वाकत वाकत आला आणि यानं ते चिमटभर माती घेतली, मित्राच्या कपाळाला लावली. हे काय? मायभूमीची शपथ, वैऱ्याचा खतमा केल्याशिवाय आणि विजय मिळाल्याशिवाय माघार घेऊ नको. मला खूप काही करायचं होतं देशासाठी, पण वैऱ्याने घाला घातला मरतो. पण हे बघ, अर्धा सत्यनारायण झाला होता. बायकोच्या अंगावर उपरनं फेकून आलो. माझी माय आणि बाप वारकरी आहे, दोघंही भोळे आहे. लग्नाची बहीण आहे 18 वर्षाची. मेल्यावर माझा निरोप माझ्या गावाला न्यायची जबाबदारी तुझ्यावर आहे. गेल्याबरोबर माझ्या बायकोला सांग, तुला स्वातंत्र्य आहे म्हणावं, कुंकू पुसून टाक म्हणावं. माझ्या बहिणीला सांग, रक्षाबंधनचा सण तुझा संपला म्हणावं. माझ्या बापाला सांग, हळवे आहे, खोटं सांग, अजून तुमचा शूर बॉर्डरवर लढाई करतो म्हणावं. पण आईला मात्र खरं सांग. मी आईसाठी सांगतो. माझ्याच आईनं मला मिलिटरीत पाठवलं. बाळा, माझी कुश धन्य करायची असेल तर मिलिटरीत जा. तिला खरं सांग, तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणावं. तुझा हिरा देशाच्या कामी आला म्हणावं. बरं का, हे सांगताना मला जरांगे दादाच्या आईची आठवण येते. तुझा हिरा देशाच्या कामी, समाजाच्या कामी. हे जर माझ्या आईला सांगितलं ना, तर माझी आई रडणार नाही. अख्ख्या गावात पेढे वाटल, अख्ख्या गावात. माझी लेकरानं कुश धन्य केली म्हणाल. मित्रा निरोप दे त्यांना, ताई आई व पत्नीला, पण पूज्य माझ्या वडिलाला सांगू नको प्राण गेला. असा शूर ज्या मायच्या पोटी जन्माला आला, धन्य त्याची माय. नामधारक जन्माला आला, शूर जन्माला आला, दाता जन्माला आला. एक लक्षात घ्या, बुडती 42 जाती नाक कान. अभक्त जन्माला आला तर 42 कुळ नरकाला जातात. पण भक्त जन्माला आला तर 21 कुळाचा उद्धार. प्रसवली तया